सद्गुरु नगत नारायण महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसार सोडायचा आहे, पण खऱ्या अर्थानं मनातून सोडायचा. हा, देहातून संसार सुटो अथवा न सुटो काही हरकत नाही, पण मनातून संसार सुटला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरा एक प्रश्न विचारू. हा गोड अभंग तो आता साधक विचारतोय बरं का, मी नाही विचारत. जगद्गुरु तुकोबरा, हा गोड अभंग तुमच्या मुखारविंदातून बाहेर पडला, नेमका तो प्रसंग काय होता हो? जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, राजा माझ्या समोर 3 प्रसंग होते आणि या 3 प्रसंगाला अनुसरून माझ्या या मुखातून अभंग पडला. म्हणे असं म्हणे हो. पहिला प्रसंग, माझा भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाचं सारथ्य करतो, माया तयावरी फार. हा पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग, माझी आनंदीची ज्ञानाई जीवनामध्ये जो अनाथ आहे, ज्याला कुणीच नाहीये, त्यांना आजपासून असं म्हणायचं नाही बरं का मला कोणी नाहीये. कारण जिथं कुणी कोणाला नाही ना, तिथं फक्त ज्ञानोबा सगळ्यांसाठी उभे राहिलेले आहेत, सगळ्यांसाठी बसले. जीवनामध्ये मला एका गोष्टीची फार शोकांतिका वाटते, फार शोकांतिका वाटते देवा, की काय आमच्याकडून पाप घडलं असेल की आमच्या मानवताकडून त्या ज्ञानोबांना इतका त्रास भोगावा लागला. पण पुन्हा कधीतरी प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होतं की ज्ञानोबरायांना जर जगानं त्रास दिला नसता तर या जगानं आज डोक्यावर सुद्धा घेतलं नसतं. कारण जगाची रीत आहे मायबाप, अगोदर एवढी परीक्षा घेतं, एवढी परीक्षा घेतं, एवढी परीक्षा घेतं, लिमिट संपते माणसाची परीक्षा देण्याची, पण शेवटी जो हाडाचा वारकरी ना तो जिंकतो बरं का. परमार्थाची किंमत आहे, परमार्थाची श्रीमंती आहे. ऐका, भगवंताचा स्वभाव सुद्धा असाच आहे, भरपूर परीक्षा घेतो. संसार असो परमार्थ असो भरपूर परीक्षा घेतो, पण शेवटी फळ एवढं गोड देतो ना, ते फळ चाकता चाकता स्वर्गातून वैकुंठात, कधी नरकात नाही म्हणणार बरं का, स्वर्गातून वैकुंठात प्रवेश आणि वैकुंठावरून भगवंताच्या चरणाशी प्रवेश. एवढा मोठी जी लीला आणि एवढा मोठा रस्ता क्रॉस करतो आपण कशामुळे? फक्त अगोदर थोडा त्रास नंतर सुख. कारण तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. जगदेवा ऐक ना, अरे 10 रुपये खर्चल्याने जर 100 रुपये प्राप्त होत असतील तर कोण खर्चणार नाही? थोड्या दुःखानंतर जर असंख्य जीवनाचा तुझ्या परमार्थाची गोडी जर आम्हाला घेता येत असेल तर त्या गर्भवासाच्या दुःखामधून सुद्धा मी सहज बाहेर पडतो. फक्त ते गोड फळ घेण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. ती ज्ञानाई. कोणती ज्ञानाई? जिनं फक्त रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवावा आणि त्या रेड्यानं मुखातून वेद म्हणावे. ऐका, याला ज्ञानाई म्हणतात. ही संतातील आई आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ही ज्ञानाई आहे. आणि तिसरं उदाहरण जगद्गुरु तुकोबारा सांगतात, ज्या जिजाईची या काळाला गरज आहे. आज विचार जर केला तर फार क्रूर गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडतायत, ज्याचा विचार सुद्धा केला नाही अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत. एक बोलू का? सोडीला संसार सांगते बर का, विषयाला सोडून नाही बोलणार. जिजाई सांगायची मला तुम्हाला. देवा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला गड ताब्यात घेतला होता आणि त्या पहिल्या गडाला तोरण बांधलं होतं. अगोदर त्या गडाचं नाव तोरणागड होतं बरं का, प्रचंड गड त्या गडाचं नाव होतं. आणि त्या गडाला जेव्हा तोरण बांधलं तेव्हा त्याला घोषित केलं की हा आपल्या स्वराज्याचा तोरणा. म्हणून एका ठिकाणी फार गोड सांगितलंय, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शहाजीचा बाळ काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला शिवबान तोरण बांधलं तोरण्याला, शिवबान तोरण बांधलं तोरण्याला, शिवबान बांधिलं तोरण तोरणाला, माझ्या शिवबान बांधिलं तोरण तोरणाला. शहाजीचा
खबर विजापुरामध्ये पोहोचले. एक बोलू का? ऐका ना, एका गोष्टीची एवढी शोकांतिका वाटते बाबा. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहित आहेत, त्यांचं सगळं जीवन चरित्र आपल्याला माहित आहे, पण शोकांतिका वाटते. अरे बाबांनो, छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा स्वराज्य रचत होते तेव्हा त्रास भोगणारे शहाजी महाराज नेमके गेले कुठे? कुठे गेले? बाप का लक्षात राहत नाही माणसांच्या? बाप जीवनामध्ये फार महत्वाचा आहे गड्यांनो. ऐका, ज्याच्या जीवनामध्ये बाप नाही ना, त्याच्या जीवनातला पाठिंबा विसरलाय. ज्याच्या जीवनात बाप नाही, त्याच्या जीवनात पाठिंबा नाहीये, त्याचं जीवन पोरकं आहे. ऐका, एक वेळ आई जर नसेल ना, तर चुलती असेल, ती चुलती आईची माया लावू शकते बरं का. ऐका हा, चुलती आईची माया लावू शकते, मावशी आईची माया लावू शकते, आत्या कदाचित आईची माया लावू शकते, बहीण आईची माया लावू शकते, आजी आईची माया लावू शकते, पण जीवनातला बाप जर निघून गेला ना, तर बापाची उणीव भरून काढणार पात्र आणखीन या जगामध्ये दुसरं निर्माण झालेलं नाही गड्या. ते छत्रपती शहाजी महाराज आपण विसरून जातो. कारण जेव्हा तोरणागड हासिल केला, तोरणागड जिंकून घेतला, तेव्हा खबर विजापुरामध्ये पोहोचली. आणि खबर विजापुरामध्ये पोहोचल्याच्या नंतर त्या बादशहाची त्यांना राग आला. आणि राग आल्याच्या नंतर त्या बादशहानं अफजल खानाच्या सोबतीनं छत्रपती शहाजी महाराजांना कैद केलं. आणि जेव्हा ही खबर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली ना मायबाप, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांकडे गेले आणि हातामध्ये राजमुद्रा आहे, आणि राजमुद्रा हातामध्ये घेतली आणि आऊसाहेबांकडे गेले. आऊसाहेबांना म्हणू लागले, आऊसाहेब, ही राजमुद्रा मला पाहिजे नाही. का पाहिजे नाही शिवबा? आतापर्यंत घेतलेला हा जो तोरणागड आहे, आपण हा तोरणागड देऊन टाकू. का द्यायचा? कारण एकच आहे, माझ्या होणाऱ्या आबासाहेबांना दुःख हे मी पाहू शकत नाही. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. आऊसाहेब म्हणतात, राजा, बाळ, शिवबा, एका डोळ्यातलं पाणी सुखाचं आहे आणि एका डोळ्यातलं पाणी दुःखाचं आहे बरं का. एका डोळ्यातलं पाणी सुखाचं याच्यासाठी आहे की तुझ्या अंतःकरणात तुझ्या आबासाहेबांविषयीचं प्रेम जे ओसंडून वाहतंय ना, हे सुख आहे. पण एका डोळ्यात दुःख याचं आहे की तुझ्या आऊसाहेबांनी आणि मी पाहिलेलं स्वप्न तू पूर्ण करणार नाही, याचं दुःख सुद्धा होतंय. आऊसाहेब, अहो विसरताय का तुम्ही? आपल्या आऊसाहेबांची दिंड काढलेली आहे. तेव्हा आऊसाहेबांनी सांगितलं, शिवबा ऐक, आबासाहेबांनी सांगितलेलं तुझ्या की जिजा कुंकूपासून तयार राहा, पण छत्रपती शिवाजी महाराजांना हे स्वराज्य घडवण्याची शिक्षा दे. मुलाला तर नाहीच म्हणणार, पण कोणालाच म्हणण्याची ताकद नाही की मी माझं कुंकू पुसायला तयार आहे. पण त्या जिजाबाई म्हणाल्या की या समाजासाठी सोडीला संसार, मी माझा संसार पणाला लावते, तू पुढे हो. कोणासाठी? या फक्त आणि फक्त या समाजासाठी. सांगितली मी तुम्हाला, ज्ञानाई सांगितली, कृष्णाई सांगितली आणि जिजाई सुद्धा सांगितली. आता मात्र तो साधक विचारू लागतो, जगद्गुरु तुकोबा म्हणे, ठीक आहे, हा संसार सोडू आम्ही, पण संसार नेमका सोडायचा कसा हो? संसार सोडण्याची सोपी पद्धत ऐका. संसार कधी देहानं सोडू नका, संसार अंतःकरणातल्या 6 विकारांनी सोडा. ऐका, 6 विकार पाहण्याऐवजी 6 विकाराचा जो मेन आहे, बॉस, तो पाहू ना आपण. त्याचा एकच बॉस आहे, प्रेम. आता प्रेम हे आपल्या दृष्टिकोनात वाईट आहे, कारण सध्या त्याच्या गोष्टी वाईट घडतायत. पण संत म्हणतात, प्रेम सुखा दे, प्रेम सुख दे. देवा, काय द्यायचंय ना? फक्त प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम महत्वाचं आहे. पण एक सांगू, कोणासाठी प्रेम घातक आहे तर कोणासाठी प्रेम तृप्तीदायी आहे. राधाही रडली कृष्णासाठी, कृष्णाही रडलाच की राधेसाठी, पण झुरली मात्र रुक्मिणी. प्रेम केलं होतं ना कृष्णावरती, झुरावं लागलं. राधेनं सुद्धा प्रेम केलं तर कृष्णावरती झुरावं लागलं. एक बोलू, झुरल्या दोघी जणी पण अजर अमर झाल्या. हेच तर परमार्थ आहे हो.
परमार्थात त्रास होतो पण तो शेवटपर्यंत टिकतो. संसारातला त्रास कोणी लक्षातच ठेवत नाही ना. संसारात भरपूर त्रास आहे, आपल्याला त्रास नाही अशातली भावना नाहीये. त्रास आहे पण तो अजरामर होत नाही. परमार्थात त्रास आहे, परमार्थात प्रेम आहे, काम आहे, लोभ आहे, सगळे परमार्थात. तर संसार कसा सोडायचा ऐका. एक एक विकार घ्यायचा, तो संसाराशी न जोडता भगवंताशी जोडायचा. संसार आपोआप गळून पडेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणे जगद्गुरु तुकोबा आहे. ठीक आहे म्हणे, चला आता हेही कळालं की संसार कसा सोडायचा. चला ठीक आहे, आम्ही संसार सोडू आणि भगवंताला जवळ करू. भगवंत आमच्यावर अपार प्रेम करेल आणि भगवंत आमच्यावरती अपार प्रेम केल्याच्या नंतर नेमकं विशेष असं काय घडेल बरं. म्हणे विशेष असं काही घडणार नाही, पण माझ्या जीवनातला एक छोटासा प्रश्न सांगतो. म्हणे फार सुंदर प्रसंग आहे. म्हणे एकदा भगवंताची वारी करण्यासाठी मी आणि माझी धर्मपत्नी माझी आवली आम्ही दोघी जण निघालो. माझ्या खांद्यावरती झेंडा होता, एका हातामध्ये विणा होता, तर माझ्या आवलीच्या डोक्यावरती भाकरीची टोपली होती. आम्ही दोघे जण निघालो. आम्ही दोघे जण भगवंताचं भजन करत होतो. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल. सगळ्यांनी टाळी वाजवायची गोडा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आम्ही दोघे जण निघालो होतो पंढरीला. भगवंताचं भजन करत होतो. आपण गंमत अशी झाली, आमच्या मागे एक जोडपं होतं. जोडपं होतं, दिसायला फार सुंदर होतं. तो जो पती होता तो थोडा सावळा होता पहा, पण सुंदर पटका बांधलेला होता त्यानं. इतका दिसायला सुंदर होता की कोणीही त्याच्याकडे पाहून मन मोहून जाईल. हा पण त्याची जी पत्नी होती ना, तिनं थोडं तोंड फुगवलं. रुक्मिणी रुसलेली आहे ना, ऐका, तिनं थोडं तोंड फुगवलेलं होतं. हा पण दिसायला फार देखणी होती, फार सुंदर, मळवट भरलेला होता. आणि जशी माझ्या आवलीच्या डोक्यावरती टोपली होती तशीच तिच्या सुद्धा डोक्यावर टोपली होती. जसं माझ्या हातामध्ये विणा आणि खांद्यावर पताका होती, तसं त्याच्यात सुद्धा खांद्यावर पताका आणि हातात विणा होती. म्हणे असं. हा पण फरक एवढाच होता, आम्ही म्हणायचो विठ्ठल विठ्ठल आणि ते मागचे म्हणायचे तुकाराम 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 तुकाराम. नेमकं चाललं काय होतं आम्हाला कळालंच नाही. आम्ही म्हणायचो विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही विठ्ठल म्हटलं की ते म्हणायचे तुकाराम. आम्ही म्हटलं की पांडुरंगा ते म्हणायचे तुकाराम. आम्ही मागे येऊन पाहायचो, आम्ही विचारायचो तुम्ही तुकाराम नेमकं म्हणताय कोणाला. ते म्हणायचं आमचा देव आहे तुकाराम. म्हणे मग काय झालं, गंमत सांगू का. अशी जर गोष्ट एखाद्या माणसाला सांगायला लागलं ना, माणसं गोष्ट म्हटलं की फार लक्ष देऊन ऐकतात बरं का. तो साधक सुद्धा एवढं लक्ष केंद्रित करून ऐकत होता. नाही, तुमची जरा मन बिचललेलं आहे, तो बाजूला विषय ठेवा. हा, पण साधक लक्ष केंद्रित करून ऐकत होता. तो म्हणाला जगद्गुरु तुकोबा पुढं काय झालं लवकर सांगा, आता काही दम निघत नाही. म्हणे नेमकं झालं काय. म्हणे काही नाही झालं. आम्ही पंढरपूर पर्यंत पोहोचलो. जसं आम्ही चंद्रभागेमध्ये आमचे स्नान धुतले, पताका धुतली, विनेला पाणी लावलं आणि माझ्या आवलीनं माझे पाय धुतले. आणि मग आता गंमत इथं आम्हाला पाहायची होती की वाटाने तर ते तुकाराम तुकाराम म्हणतच होते, पण पंढरीमध्ये आल्यावर पण तुकाराम तुकाराम म्हणतात का, आम्ही याची वाट पाहत होतो. आम्हाला चंद्रभागेमध्ये चरण धुवेपर्यंत
ते दोघेही जण गायब होते आणि पाठीमागे चरण रजलेले होते. त्या चंद्रभागेच्या रजभूमीमध्ये, त्या वाळवंटामध्ये जे चरण होते ते रजलेले होते, ते ठसलेले होते. दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं की आपण त्याचा भजन करतो पण तो आपलं भजन करतो. राजा, जर संसार सोडला ना, भगवंत माया तर करतोच, पण आपण पुढे चालतो आणि तो आपल्या मागे चालतो. धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. सुख दुःख साहे अंगे, सुख दुःख साहे अंगे, सुख दुःख साहे अंगे, सुख दुःख साहे अंगे. धावे चाले मागे मागे, धावे चाले मागे मागे. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साही अंगे. म्हणे काय सांगू राजा तुला, आम्ही पुढे पांडुरंग पांडुरंग म्हणायचो आणि ते मागं तुकाराम तुकाराम म्हणायचे. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणी होते. आम्ही पुढे पुढे चालायचो तर ते आमच्या मागे मागे चालायचे. एक सांगू का, भगवंत भक्ताच्या मागे मागे चालतो बरं का. भगवंत भक्ताच्या मागे चालतो यात नवल नाही, भगवंत भक्ताला पळवतो सुद्धा. कारण वृंदावनामधलं चरित्र तो आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे नाही का. बासरी वाजवावी आणि सगळ्या गवळणी विवड होऊन जाव्यात, इतक्या विवड इतक्या विवड. आमच्या दिदी एक फार गोड प्रसंग सांगत असतात. एक म्हणतात त्या की गंमत अशी होते, एक गौरीला भगवंताच्या बासुरीवर फार प्रेम असतो. इतकं प्रेम इतकं प्रेम, किती प्रेम ऐका. गंमत अशी झाली, नवऱ्यानं आवाज दिला, जेवायला वाढ. सासून आवाज दिला, ती म्हैस ओरडते, तिला सुद्धा चारा टाक. दोघांचं मिक्स झालं बरं का. तेवढ्यात कानाची मधुर अशी बासरी तिच्या कानावरती पडली. भूलविली वेणू नादे वेणू, वाजविला गोविंदे. इतकी गोड बासरी कानावरती पडली. आणि आता मात्र गंमत अशी झाली, भुसाचं टोपलं नवऱ्याला ठेवलं आणि पंच पक्वान्नाचं ताट म्हशीला ठेवलं. किती कठीण आहे हो. भगवंत फक्त भक्ताच्या मागे पळत नाही, भगवंत पळवतो सुद्धा बरं का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, राजांनो, भगवंत एवढा लीलाधारी आहे की तो भक्ताच्या मागे चालायला कुठल्याच प्रकारचा संकोच मनामध्ये ठेवत नाही. मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला की अर्जुनाचं सारथ्यपन्न करायला लाज न वाटणारा भगवान पांडुरंग परमात्मा भक्ताच्या मागे एवढा पळू लागला, एवढा पळाला, एवढा पळाला. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. बहिणी उघडा दार, हक्का मारी. 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 चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर. आपल्या संसारामध्ये सगळ्यात नीच काम जर काही आपलं मानलं जात असेल तर बाळांतपण. ते बाळांतपण सुद्धा भगवंताने केलं. किती केलं हो. ऐका ना,
जास्त सांगण्यापेक्षा सोप्या आणि सरळ भाषेत सांगू का, जो भक्त अंतःकरणातून भगवंताची सेवा करतो ना, त्या भक्ताला तो स्वतःला अर्पण करतो बरं का. जो भक्त त्याला संसार अर्पण करतो, त्या भक्ताला तो स्वतः अर्पण होतो. राधेनं संसार सोडला, त्यानं स्वतःलाच अर्पण केलं की हो. राधे के बिना श्याम आधा अर्धवट झाला. सृष्टीच्या निर्मितीसाठी भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवानं भगवान शिवजींकडे गेले आणि भगवान शिवजीला म्हणाले, देवा काही पटतं का म्हणे, स्वतःला एवढं मोठं महाकाल महादेव देवादेव देव महादेव म्हणून घेता, काहीतरी द्या ना. म्हणे काही देऊ शकत नाही बरं का, एक अद्भुत रूप दाखवतो तुम्हाला. अर्धनारी नटेश्वर झाले. विश्वाच्या उत्पत्तीसाठी भगवंताने सुद्धा त्या पार्वती मातेला स्वतःच्या अर्धांगामध्ये आदिमान करून घेतलं. भगवंतावरती जर जीव ओवाळून टाकला ना माईबाप, तर जीवनामध्ये अशक्य असं काही राहत नाही बरं का. जीवनामध्ये जर सगळं शक्य करायचं असेल ना, तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जास्त सायास करण्याची गरज नाहीये. फक्त दोनच गोष्टी करा. भगवंताचं वेळोवेळी नामस्मरण करा, आणि दुसरी गोष्ट भगवंताला अति आवडणारी ती तुळशी गळ्यात घाला. बस एवढ्या दोन गोष्टी जरी केल्या ना, तरी तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्याच दोन गोष्टी करा. कारण आवडी देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, आवडी देवासी तो एका प्रकार, आवडी देवासी तो एका प्रकार. काय आवडतो? जास्त महागाच्या गोष्टी आवडत नाहीत देवाला. कारण देव म्हणतो की माझा भक्त श्रीमंत पेक्षा मला गरीब भक्त जास्त आवडतो. तुलसी मार्ग गोपी चंदन हृदयी क्या बात है वाह. वैष्णवांचा एवढंच करा ना. कारण सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊनिया त्याच्या भेटीला गेला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो, विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. ऐका, जो गरीब आहे त्यालाच नाही भगवंत आपलं करत, ज्यासी नाही पंख पाय त्याने करावे ते काय. काय करावं? काहीच करू नका. फक्त गळ्यामध्ये सुंदर तुळशीची माळ धारण करा, बाळावरती गोपी चंदन टिळा लावा. बस भगवंताकडे तुम्ही जे मागाल ते द्यायला तो सक्षम आहे, तयार आहे. तो साधक विचारतो, का हो जगद्गुरु तुकोबाराय, म्हणजे भगवंत तुमचं भजन करत होता? म्हणे हो भगवंत माझं भजन करत होता. याचा अभिमान आहे का हो तुम्हाला? भगवंत तुमचा भजन करतो याचा अभिमान आहे का? विचारल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय गोड हसले बर का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंत माझं भजन करतो याचा अभिमान मला नाहीये बर का, पण एका गोष्टीचा अभिमान आहे. कशाचा? धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो.
कामाला नाही आपण एका गोष्टीचा अभिमान आहे. एक सांगू का, बऱ्याचदा अभिमान कामाचा असतो बरं का. म्हणजे तुमच्या मुलाचं नाव अभिमान असेल तर तो काही काम येईल का नाही मला माहित नाही. परमार्थिक अभिमान कामाचा ठरतो. अभिमान असावा. गळ्यात तुळशीची माळ आहे ना, अभिमान असावा. भाडी भगवंताचा गोपी चंदन आहे ना, अभिमान असावा. हातामध्ये टाळ आहे ना, अभिमान असावा. आणि आपलं हे देह भगवंताच्या कामाला येतोय ना, अभिमान असावा. बस दुसरं काही नको जीवनामध्ये. कारण एखाद्या माणसानं घर बांधून द्यावं, छोटस घर बांधलं तरी ती अख्ख्या गावामध्ये असं चालतं. 2-3 दिवस त्याच्या गुंड्याच लागत नाहीत. छाती तेवढी फुगलेली असते ना. स्वतःच्या मुलांना जर एखादी मोठी गाडी घेऊ द्या, त्याला एवढा अभिमान होतो, एवढा अभिमान होतो. फक्त कोणी म्हणावं तात्या चला ना चहा प्यायला, हे चहा नसतो घेत आपण कोणाचा, फक्त गाडी ना. पण त्या गाडी कधी धडकेल हे सांगता येतं का? नाही धडकणार नाही, टेन्शन घेऊ नका बरं का. चला गाडीचा विषय निघला म्हणून मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ऐका, जीवन जगत असताना ना ड्रायव्हर सारखं जीवन जगा. नाही तुम्हाला गाडी येत नसेल तर पप्पाच्या बापाकडून शिकून घ्या. जीवन जगत असताना ड्रायव्हर सारखं जीवन जगा बरं का. कारण गाडी जर समोरून आली, ड्रायव्हर इकडं गाडी घेतो. ऐका बरं, गाडी जर या साईडनं आली, ड्रायव्हर इकडं गाडी घेतो. गाडी जर डायरेक्ट अंगावरती आली, ड्रायव्हर मागचा पुढचा विचार करत नाही, इकडे रस्ता आहे की नाही, ड्रायव्हर गाडी खाली घेतो. जर समोर एखाद्याची गाडी असेल तर ड्रायव्हर ब्रेक दाबतो. जर रस्ता मोकळा असेल तर ड्रायव्हर, फक्त तो ड्रायव्हर नो ड्रिंकिंग. जीवन जगत असताना ड्रायव्हर सारखं जीवन जगा. ऍडजस्टमेंट माणसाला करता आली पाहिजे. कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं नाही बरं का. आपण ऍडजस्टमेंट करत नाही थोडीफार. आपल्याला सगळ्या गोष्टी जिथले तिथं पाहिजे असतात. थोडी जर दुःख आलं जीवनामध्ये तर आपण भगवंताला शिव्या देतो. पण एक गोष्ट आपण विसरतो, आपण उसने तंबाखूला उसना चुना लावणार आहोत. आपण काही जनाबाई नाही आहेत. हो, एक मावशी तर उठली तिनं भगवंताला शिव्या द्यायला सुरू केल्या. आता मी म्हंटल काकू तुम्हाला शोभत नाही हो हे. त्यांनी मला उत्तर दिलं, म्हणे तू तर कीर्तनकार ना ग. म्हणलं हो मी कीर्तनकार आहे, पण असं एवढ्या तोऱ्यात काही मला बोलता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही पण बोलू नका. कारण माझी एक गोष्ट आहे सांगायची तुम्हाला. भांडणं खेळण्यासाठी सुद्धा भांडणं जर खेळायची असतील ना तर पुढची सुद्धा भांडखोर लागते बरं का. पुढची जर गप्पशी असेल ना तिला भांडणच करता येत नाही. आम्ही सांगितलं, मला ती बाई म्हटली तू कीर्तनकार ना ग. म्हणलं हो मी आहे कीर्तनकार. आपण म्हणजे कीर्तनाचा आणि भांडणाचा काय संबंध? म्हणे जनाबाईनं नाही का दिल्या भगवंताला शिव्या. म्हटलं जनाबाई कुठे, आपला खेळ कुठे? त्या जनाबाईनं फक्त हाक द्यावी, गय 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 ग विठा पायी माझे पंढरीचे आई. गय 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 ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमाली चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. भीमाली चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. गय 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 ग विठाबाई माझे पंढरीचे आई. गय 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 ग विठाबाई माझे पंढरीचे आई. जनाबाईनं आवाज द्यावा, पांडुरंगानं रुक्मिणीला हलवावं, उठवावं. उठ. आता पहिल्याच रुक्मिणीला राग येत होता. एक तर मी रुसून आले, मला मनवायचं दिलं सोडून विटेवर उभा राहिला. बरं विटेवर का उभा राहिना होता, सुखानं झोपून पण देईना. काय झालं म्हणे उठ ना. झालं काय नेमकं? नाही ते पण आपल्यासारखेच आहेत बरं का. आपल्यातून त्यांच्यात भेदभाव नाही. नेमकं झालं काय? म्हणे जरा तुझ्याकडे काम आहे. माझ्याकडे काय काम? ते जणीनं बोलवलंय. हो जा ना मग. रोज जातात, रोज स्वतः एकटे जातात, मला उठवत नाही. कशाला माझी साखर झोप खराब करताय? जा ना. आज जरा तुझी गरज आहे. हो माझी काय गरज आहे? तुम्हाला 2 पाय आहेत, 2 हात आहेत, सगळ्या गोष्टी जिथे तिथे आहेत. उठा आणि जा तिकडे जनाबाईकडे. ती बोलवती ना, जा. पण जणीनं मला आज पांडुरंग म्हणून नाही तर विठाई म्हणून बोलवलंय. ऐका बरं. म्हणे विठाई, मग आता विठाई व्हायचंय का तुम्हाला? म्हणे व्हायचंय ना. म्हणे विठाई होण्यासाठी काय करावं लागेल? म्हणे काहीच करू नको, उठ, एक सुंदर पैठणी काढ आणि सगळं मेकअपचं सामान काढ. विठाई व्हायचंय बरं का. रुक्मिणी झोपीतच तिनं डोळे पांढरे केले.
ती म्हटली तुम्हाला काही कळत नाही म्हणे. लोक म्हणतात की फक्त भगवान भोलेनाथ भोळेत, पण हा पंढरीचा किती भोळा आहे आपल्याला माहित नाहीये बरं का. भक्ताने फक्त सांगावं तो काही करायला तयार होतो. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, राजा जनाबाईनं फक्त नाव ओठी घेतलं की तू माझ्यासाठी विठाई होऊ नये. भगवंताने सगळं मेकअप खाली घेतलं. यालाच तर म्हणतात ना अभंगाचं तिसरे चरण. यानी घ्यावे नाम ओ यानी घ्यावे नाम ध्यानी घ्यावे नामा. ध्यानी घ्यावे नामा. हा हा ओ यानी घ्यावे नाम आ यानी घ्यावे नाम ध्यानी घ्यावे नामा. ध्यानी घ्यावे नामा. तिस करने त्यास काम तिस करने त्यास काम इसी करणे त्याचे काम. इसी करणे त्याचे काम. हा हा ओ धावे चाले माझे मागे ओ धावे चाले माझे मागे ओ धावे चाले माझे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे याने घ्यावे नाम तिसी करणे तेची काम. हा फक्त भक्ताने मुखातून वदवावं की देवा तू असं करणार आहे, आणि भगवंतानं त्या तयारीला लागावं. साधा बाजार जर करायचा असेल तर किमान 50 वेळ तरी म्हणावं लागतं पप्प्याच्या बापाला. खरंय की खोटं आहे? संसाराचा साधा बाजार करायचा असू द्या, भरपूर वेळा घोकावं लागतं, तेव्हा कुठंतरी ते सत्यात उतरतं. फक्त बाजार म्हटले बर का, सोन्याचा बाजार जर म्हटले असते तर मग ते स्वप्नच राहिलं असतं. आ संसार का सोडायचा? याने घ्यावे नाव. मला तुम्हाला ह्याबद्दल बोलायचंच आहे, पण एक मुख्य का सोडायचा संसार? कारण या संसारामध्ये एवढं दुःख लोपलेलं आहे मायबाप. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख
दुःखाचा विचार नाही कोठे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. एवढं दुःख या संसारामध्ये, मग सोडायला काही अडचण आहे का? किती दुःख आहे मायबाप. जरा बाहेरच्या जगात पहा ना तुम्ही, किती दुःख आहे. सध्याच्या काळामध्ये ऊसतोड कामगार आपले चालू आहे, ऊसतोडीचं सध्या सीझन चालू आहे. पहाटे उठतात मायबाप आणि उठल्याच्या नंतर थंडीमध्ये एवढा त्रास होत असताना सुद्धा आपल्याला दुपारी आंघोळ करायला जड जाते. एवढ्या पहाटे आंघोळ करून, एवढ्या लवकर स्वयंपाक बांधून, आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन आनंदात काम करणारा फक्त जगामध्ये एकच माणूस आहे, त्याचं नाव म्हणजे शेतकरी आहे. शेतकऱ्याचं जीवन फार कठीण आहे. त्याचा सुद्धा संसार सगळा दुःखाचाच आहे. ऐका, इतका त्याग आणि इतकं दुःख भोगून आपण हा संसार करतो. पण संत सरळ सांगतात गड्या, कितीही संसार केला आणि कितीही दुःख भोगलं तरी याचा काहीच उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे सोडीला संसार माया तयावरी फार. भगवंताचं प्रेम पाहिजे असेल तर सोपं करा. ऐका, पाहिजे ना तुम्हाला भगवंताचं प्रेम पाहिजे ना, मग काहीच करायचं नाही बरं का. फक्त आपला जो पदर आहे ना, तो फक्त थोडासा असा खोचायचा. असे थोडे हात उंच, जास्त नका घेऊ बरं का, थोडेच घ्या. थोडे हात उंच घ्यायचे, सुंदर भजन करायचं. विठोबा याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंग. याच्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त मनातून भगवंताचं भजन करा. आणि हा भगवंत हा ही विठाई एवढी भोळी आहे, ती सहज आपली कृपेची कोवळी बनवून आपल्यावरती निश्चित भगवंत आपल्यावरती प्रेमाचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी भगवंताचं होणं फार गरजेचं आहे. भगवंताचे होऊन तर संसाराचे होण्याची गरज पडणार नाही. परमार्थिक अनुभूती घेऊन तर पहा, संसाराचा अनुभव येणार नाही. नव्हे तर संसार सोडून तर पहा, भगवंताची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा भगवंत चरणी प्रार्थना करते आणि इथेच समर्पित करते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय लीले पुरे वेडे वाकुडे उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुमचे चिता.
पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बंकट स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय